झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे आरपीआय आठवले गट आणि इतर संघटनांनी इंदू मिलच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू केलं असलं तरी इंदू मिलचा मुद्दा सर्वात आधी आपणच उपस्थित केला होता असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कांबळे यांनी केलाय। तसंच त्यांनी त्या आंदोलनावर सडकून टीका केली। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी विजय कांबळे यांच्याशी केलेली ही खास बातचीत। कांबळे सर, इंदू मिलच्या प्रश्नासंदर्भात अनेक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। आपण देखील अनेकदा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आपण शासन दरबारी असलेल्या पक्षामध्ये आहात, काय नेमक्या अडचणी येतात या सगळ्या प्रश्नासंदर्भात? एखादा जनावर जंगलात मेल्यानंतर गिधाडावरती सगळी फिरू लागतात, तशाच प्रकारे आता जसं सरकारनं मान्य केलं, चव्हाण होते इथे मुख्यमंत्री, त्याने मान्य केलं की तत्वता जागा द्यायला पाहिजे इंदू मिलची पुण्यासाठी, तर चैत्यभूमीच्या म्हणजे बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचं आहे, त्याने मान्य केलं। त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली, कळालं आता सगळ्यांना, सगळ्या राजकीय पक्षांना कळालं की नाही आता जागा मिळणार। मग काय करायचं? राजकीय हेतू त्याने सुरुवात केली आणि प्रत्येकाला आता सुचू लागलेलं आहे की इंदू मिल इंदू मिल इंदू मिल बोलायला लागले सगळे। आपल्यामध्ये हा प्रश्न जो आहे जवळजवळ मार्गी लागेल असं आपलं म्हणणं आहे, तर कधीपर्यंत मार्गी लागेल? आणि मार्गी लागला, आता इथे काय झालेलं आहे की कुठलीही गोष्ट झटकन होत नाही। आपण लोकशाही राज्यात राहतो, ज्या काही प्रोसेस आहेत त्या आता सगळ्या सेक्रेटरी, केंद्रातले सेक्रेटरी, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सेक्रेटरी, एन्व्हायरमेंटचे सेक्रेटरी आणि इतर महाराष्ट्राचे काही सेक्रेटरी, रत्नाकर गायकवाड, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी मिळून ते ठरवले, बसले, काम प्रोसेस चालू आहे, प्रोसेस सुरू आहे आणि हा प्रोसेसला ते जास्त दिवस लावू शकत नाहीये। तेव्हा मान्य की आता मी आता तिथं बसूनच पत्र तयार केलं आहे मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला की फक्त देतो म्हणून सांगू नका, केंद्राने तयार केली जागा ज्यांची त्यांनी सांगितले आम्ही देऊन टाका म्हणून। मग बाकीचे काही नियम आहेत, हाऊसिंग बोर्डाचं काही रिझर्वेशन असेल, कॉर्पोरेशनचं काय असेल, तर ते बसून आम्हाला सोडवा आणि प्राधिकरणाची मागणी मी करतोय लवकरात लवकर प्राधिकरणाची स्थापना, कारण कालबद्ध कार्यक्रम निर्माण करा की वर्षा 2 वर्षांमध्ये हे वास्तू कुठल्याही पासून उभी राहिली पाहिजे। वाघ आला आणि आपलं पॉलिटिकल पर्पज तिथं साध्य करून घ्यायचं, अशा प्रकारची हे काही जुनी हातोटी आहे ती लोकांनी बाजूला ठेवावी, समंजसपणाने त्याने बसावं, मग कोणी असू समंजसपणाने बसावं, ही कशा प्रकारची आमची वास्तू असेल ह्या सगळं त्याने येऊन विचार करावा आणि बोलावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। शासन दरबारी योग्य तो प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे लवकरच आपल्याला स्पार्क उभं राहिलेलं पाहायला मिळेल असं विजय कांबळे सांगतात आहे। झी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।